नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा रेवंडीतना. कारण आम्ही लकी दादाकडे असाव एक मस्त रील शूट चालू होतो आमचा आणि रील करून मग आमका जाऊचा हा एमरेड. म्हणजे मी घरात जातलो, तो आपल्या घरात जातलो. काल आम्ही इकडेच होतो, फिशिंगसाठी गेलेलो आम्ही. तर आज घरात जाऊचा असा, तर एक रील शूट असा तोपर्यंत आता करून घेतो. काय बोलतो बंटा की पब्लिक माने तो तकलीफ. चल सुरू करूया. चल 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 गाडी गेली. बंट्या, इफ इंग्लिश वॉन्ट टू इंग्लिश स्पीकिंग वॉन्ट टू तुका इंग्लिश जर शिकायची आ तर तुका माझ्याकडसून शिकान घेऊ गया. आता तू मोठं इन्फ्लुएन्सर आहे, 100K झाली तरी तुका येणार नाही गाडवा इंग्लिश. इंग्लिश शिकायचा प्रयत्न करतोय रे मी. होय. अरे ते व्हिडिओ बघतोय रे इंग्लिशचे. कसलं? म्हणजे इंग्लिश स्पीकिंग कोर्स. त्यातला काय बघू नको, मी सांगते काय इंग्लिश तुका मी शिकवते. आता बारीक सारीक बघ. कोणी सुद्धा तुका विचारलं ना बंट्या तुझं नाव काय, म्हणजे कसा व्हॉट इज युअर नेम बंट्या, तर तुका बोला वया काय होतं काय होतं व्हॉट इज युअर नेम, तर तुका तुझं नाव सांगूचा. हा, तर तुका तुझं नाव ठेवलं. हा, व्हॉट इज युअर नेम, तुका नाव सांगूचा. पैसूनच घेऊ काय खंयसर सोडलेलं आहे मी का. तुका तुझं नाव सांगूचा त्याच्या अगोदर. चल घे घे पैसून घेऊ. तू कोणी विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर तुका तुझं नाव सांगूचा. असं काय जावं लागलं काय. काय करतं परत शूट करतं. बघूया तरी तो खयपर्यंत एक गावलो तो. इंग्लिश शिकायचा प्रयत्न. इंग्लिश स्पीकिंग वॉन्ट टू तुका इंग्लिश जर शिकायची आ तर तुका माझ्याकडसून शिकान घेऊ गया. आता तू मोठं इन्फ्लुएन्सर आहे, 100K झाली तरी तुका येणार नाही गाडवा इंग्लिश. इंग्लिश शिकायचा प्रयत्न करतोय रे मी. तू मोबाईल पाठवते व्हिडिओ बघतोय रे इंग्लिशचे. कसले? म्हणजे इंग्लिश स्पीकिंग कोर्स. त्यातला काय बघू नको, मी सांगते काय इंग्लिश तुका मी शिकवते. आता बारीक सारीक बघ. सगळे व्हिडिओ बघित राहतं सुद्धा का. तुका विचारला नाही बंट्या तुझं नाव काय, कोणी सुद्धा विचारला थैसून घेत तर तुका तुझं नाव सांगूचा. हा व्हॉट, कोणी जर तुका विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर तुझं नाव सांगूचा. तुझं नाव सांगूचा एवढाच घे. हे बघ, कोणी जरी तुका विचारला ना की व्हॉट इज युअर नेम, तर तुका तुझं नाव सांगूचा. समजला मा. आता मी तुका विचारतोय तसं सांग, माका उत्तर दे. तर मंदार शेट्टी, व्हॉट इज युअर नेम. तुका तुझं नाव सांगूचा. काय तुका तुझं नाव सांगूचा. तू रेती बिती काढून जा, सिमेंट बिमेंट खाले तुका इंग्लिश इंग्लिश कामाचे. चला आता आहे ना निघतलो आम्ही. आणि मंडळीनं आज हिमानी ना मुंबईत जाता आणि तिकडे रडता. आणि मी त्याला सांगितलेलं आहे की आज येऊचं आहे ना, हिमाने दुपारी जाऊचा. त्याला सांगितलं म्हटलं मग रात्र होतली, त्याच्यामुळे आज काय भेटायचं आहे ना. कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं तर काल टाटा बाय बाय करून इल्लो असे मी त्याला. पण घराकडे गेल्याच्या नंतर आता खुश होता, सरप्राईज असा की मी घरात जाते. आणि त्याला टेन्शन पण येईल मुंबईत जाऊचा म्हटल्यानंतर. इकडे 1-1.5 महिना मस्त मजा केल्यान, फिरला सगळीकडे. तर आता त्याला जाताना थोडासा टेन्शन येईल. हिमानिक माहिती नाही आम्ही येतला येतो. आता बघूया सरप्राईज ते का. काल चल मी चाललो परत मालवणला. टाटा जात चल, मी चाललो मालवण. ये है हमारा कालू कलवा, ये है कालवा. हमारा दादा आ गया इसलिए वो ऐसे कर
कलवा 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 एक कलवा. दादा इथं संपले. आज तू चालली आहे, कसं वाटतंय तुला? अरे दादा मी आता सकाळी 2 वेळा रडली आहे. कळाला? अरे थोडस म्हणजे नाही होत होतं झालं. सांग नाही बघ दोन्ही पावडर. राहा ना तू. नाही मम्मी नाही करते ना. मग आता मी काय करू, आता जायचंच आहे मला. मम्मीने चपाती पण सगळी केली. तू जाऊन लपून राहा ना कुठेतरी. हा कसं करू? ओरडेल मला. हा ओरडेल मला. नाही तर असं डोकं घर करते, नाही जमणार प्रवास म्हणून सांग. अरे मी सांगितलं. मग सांग ना आता हे. ए लिमू अगं ये चल मम्मी जाऊ एकटीच, तू नाही येत. चल मग ठीक आहे, येणार राहू दे, मी जाते. चल 2 वाजले, आता काय करू, वाजले बघ किती आहेत. अगं ये शाळा चालू होणार, बट्टी दादा काही येणार नाही सोडायला तुला. उठ नाटक, हे नाटक एवढा वेळ ती नाही करत. चल तयारी कर, चल. 2 वाजले, चल उशीर होणार. चल डोकं अरे दुखतंय. दादा तू सोडणार ना मला. डोकं दुखतंय ना तुझं? तरी पण चल ना, पाऊस नाही तोपर्यंत जाऊया ना. तशी 1 ते 3ची 3:15ची गाडी 1 तास राहिली. दादा बोलले 2 दिवस राहा, मम्मी तुला फिरवतो. नको, नंतर ये फिरायला. आम्हा गणपतीला ये, परत दिवाळीला सुट्टी पडली की तेव्हा पण मी तुला पाठवते. तेव्हा पण मयुरीला बोलली मी हिला पाठवेल एकटीला, तेव्हा पण ये. तुला जेव्हा यायचंय तेव्हा ये, पण आता चल. आता का? चल चल अजून 15 तारीख यायला खूप वेळ आहे. 2-3 दिवसांमध्ये हे आधी सांगितलं असतंच तर. आधी सांगायचं होतं ना की नाही मम्मी आपण नंतरच जाऊया. तर मी एवढं बोलली नसते ना की हा आम्ही येतो वगैरे. नाही ना, आता निघाल्यानंतर असं नाही करायचं. पण तू जा ना, मम्मी थांबते ना. पागल आहेस का? परत 2 दिवसांनी त्याला सोडायला यायला ना. चल तयारी कर, चल ये चल. आणि ऐक, दादाला मी सांगून ठेवलंय तुला. दादा सुट्टी असेल ना मी फोन करेल ना तुला. तिला 8 दिवस जर सुट्टी असेल ना तर तुला मी फोन करेल. एकदम असं यायचं, लगेच स्टेशनवरून रिटर्न घेऊन निघायचं तिला. हा अजिबात थांबायचं नाही 1 मिनिट, लगेच घेऊन येईल इकडे यायचं. बघ आता एवढं झालंय सांगून. चल आता तयारी कर. मग मला सोडायला कोण? पप्पा येणार ना? हा? पप्पा येणार ना? हा, पप्पा शाल दादा येईल ना घ्यायला तुला. मुंबईला? हा मी दादाला तेच तर बोलली, आता 8 दिवसांनी लगेच तिला घ्यायला यायचं. जर सुट्टी असली ना गोपाट कळलं की बाबा खूप अरे दिवस नाही, सुट्टी. पप्पा आज स्टेशनला घ्यायला दादा आहे. हे बघ, जून महिना चालू आहे, जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्यांनी परत रिटर्न यायचं 3 आपल्याला. महिने काय तुला लवकर जातात काय असे पटापट? एक काही बदलली दुसऱ्या चल, लवकर ये, महिन्यात, लवकर ये. काही बदलली दुसऱ्या महिन्यात गेली. असे रे असं. असे 2-3 पटपट. बघ ना, मी कसं गेलो मग पटपट? मी कशाला गेलो मग? ब्लॉगच करणार आहेस. फायनली स्टेशनवरती आली आणि आता काहीच होऊ शकत नाही. हा आय नो इट. माहिती समजलं. काय होऊ शकत नाही आता. हा काहीच नाही होऊ शकत. आता तुला जावंच लागेल. जाऊ. सॉरी, सगळे प्रयत्न काय झाले? फ्लॉप. मंडळींनो, हिमानीन खूप प्रयत्न केले आणि ट्रेन चुकवचे. आणि काय झालं ते सांग. ट्रेन लेट होत गेलेली. काय केलेलं तू? काय प्लॅनिंग केलेलं आहे? म्हणजे पहिले आम्ही झोपायची ॲक्टिंग केलेली, परत पोट दुखायची ॲक्टिंग केलेली, डोकं दुखायची ॲक्टिंग केलेली, आणि मग नंतर दादाने परत चाय मागायची. मग थोडा वेळ चायमध्ये टाईम जाणार. असं काय केलं. पण ते ट्रेन पण लेट होत ट्रेन पण लेट होत गेली. सो प्लॅन सगळे फ्लॉप झाले. पण दादाने सांगितलेलं चहा पिताना की आता जाणार ना तेव्हा तू म्हणजे आता हे कर. म्हणजे मम्मीने मला विचारलेलं वॉशरूमला झाली आहे का. सो मी मम्मीला सांगितलं नाही, कारण का दादा बोलला जाताना जा असं कर. मग त्याच्यात पण थोडासा टाईम जाईल. सो मी जाताना पण गेली, बट ट्रेन लेटच होती. आत्ता पण आम्हाला थांबायला लागतंय कारण का ट्रेन लेटच आहे. बेटर लक नेक्स्ट टाइम. येस.
टाइम. चला टाटा करा आता सगळ्यांना सांग आपण कधी भेटूया परत. आपण गणपतीला भेटूया परत आणि परत दिवाळीला भेटूया. ओके बाय. दमवलं सांग कसं दमवलं. आता ना आता तू पळ ग ट्रेन आली ना तुझी. हा त्याकडे काय ऑप्शन नाही. टाटा टाटा. टाटा. तर मंडळी आता हिमुक सोडून मी आमरडात डॅम झाला सारमाळचा त्याच्यावरती इलं आहे. ह्या वर्षी कंप्लीट झाला या वाटतं 35 वर्षानंतर कंप्लीट झाला. आणि डॅम सुरू व्हायच्या अगोदर पर्यटक जमा झालेले असत. काका थोडीशी या तलावाबद्दल माहिती देते. सारमाळ्यात म्हणजे सारमाळ्यात इथेच राहतात या वाडीतच. किती वर्ष झाली तलाव चालू होऊन? 1996 पासून सुरुवात झाली. ओके. किती वर्ष झाली? 29-30 30 वर्ष झाली. 30 वर्षानंतर आज काम पूर्ण झालेलं असं म्हणजे आता फायनल कंप्लीट झालं. पण यावर्षी आपण म्हणजे आडवचा नाही अडवणार यावर्षी अडवणार 50% अडवणार. ओके काल सेफ्टी झालं, चेकिंग झाली त्यांची. ओके. त्यांनी आले होते, नाशिकवरून आले होते ते रेडियर साहेब म्हणून. हां हां. जे आपले जे डिझायनर जेवढी महाराष्ट्रामध्ये धरणं आहेत हां. डिझाईन करतात त्यांच्या अंडर ते बघायला आले. इन्स्पेक्शन केलं त्यांनी काल. ओके. आणि 50% अडवायचं त्यांनी परमिशन Permission. दिलेली. ओके. कम्प्लीट झालं डॅम. ओके. तर आपल्या आमरडात सुद्धा आता पर्यटन स्थळ झाला. इकडे मस्त खुर्ची वगैरे टाकल्याने काय फिरा घेऊ बरा बघून घेवा. अजून थोड्या दिवसांनी इकडे पाणी असताला तर आपण तुमका माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक भेटताला. कालू बघ कसं भारी येतात रे. 4x4च. चल 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 कालू.